धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 18 धावा लागलेल्या आहे. जर्सी नंबर 18 तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, विराट कोहली. नक्कीच भारताची रन मशीन ज्याला म्हटलं जाते विराट कोहली, तशा पद्धतीची फलंदाजी इथे करावी लागेल, धावा बनवावे लागतील. षटकातील पुढील चेंडू, ओहो हो, सुरेख गोलंदाजी. हाच तो गोलंदाज इयत्ता 9वी मध्ये आहे, वय वर्ष 14, आणि या कमी वयामध्ये या गोलंदाजाची उंची पहा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी. साहिल आहे हा गोलंदाज. प्रेक्षक वर्ग इथे कंजूसी करू नका, कारण की तुमच्या टाळ्या याला खूप लांब नेणार आहेत. हॅलो, संतोषबाई खडतर इकडे आले तर त्यांनी मंचावर घेऊन बसायचंय. साहिलने पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, दुसरा चेंडू असणार पंचांच्या डावेस्टीने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तिथे आपल्या संघासाठी. तिथे आपण जर पाहिलं तर 3 धावा रोखल्या गेल्या. पंच 22च्या स्वरूपामध्ये धावा आहेत का? बॅटची हलकीशी कडा घेतली होती तिथे. सुंदर गोलंदाजी साहिल याची. पूर्णपणे जे सनीने स्वप्न पाहिले होते, ज्याची शरीरयष्टी पाहून जेव्हा स्वप्न पाहिले की असं वाटलं होते सनीला सुद्धा की मी या गोलंदाजावरती प्रहार करू शकतो, पण हा गोलंदाज जसा दिसतोय तसा नाहीये असं म्हणूया आपण. त्याने एक मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावरती केली या स्पर्धेमध्ये. नक्कीच जसं कमी वयामध्ये मयूर वाघमारेने रायगडमध्ये दबदबा केलाय, तशाच पद्धतीचा कमी वयामध्ये कालपासून सुरुवात केली या खेळाडूने मानगाववरती आपली छाप उडवण्याचा प्रयत्न चालू आहे. मोठा फटका लाडवा बॅटने खेळला जातोय. चेंडू आपण पाहतोय सीमारेखा लगोलग तिथे रोटेट होतोय. चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळणार आहेत 4. फटकेबाजी पाहायला मिळतीये. निलेश उभारे आज मैदानावरती ऑन फायर झालाय. आजच्या दिवसामध्ये त्याने सुरेख कामगिरी केली आहे आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू हाताळला आणि काय घडलंय, जर परफेक्ट हिट झाला असता तर नक्कीच सनीला मैदानाच्या बाहेर जावं लागलं असं. डेंजर झोनकडे पळत होता सनी, यशस्वी ठरला आणि नक्कीच एक धाव मिळाली. एक धावीन धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 30 धावा धावफलकावरती येत आहेत. या षटकातील शेवटचं आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असणारा गोलंदाज आपण पाहतोय. सज्ज होईल साहिल. सुरेख गोलंदाजी. नक्कीच सनीला रोखून धरलं या गोलंदाजाने. साहिलने सुरेख कामगिरी केली. नक्कीच आपल्या संघासाठी पूर्णपणे धावा रोखल्या गेल्या. धावसंख्या जर धावफलकावरती पाहिली तर 30 धावा आहेत. 15च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव संघ चालतोय. अजूनही 18 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे. या 18 चेंडू मध्ये धावा किती बनवल्या जातील आणि आता गोलंदाजीसाठी येतोय. कालच्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी केली होती. खूप आपण पाहिलं तर मोठं योगदान दिलं होतं की सरकार या संघाला. गोलंदाज केतन येतोय. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटकात येण्यासाठी केतनला इथे आमंत्रित केलं जात आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश उभारे. नॉन स्ट्राईकला असणार आहे सनी गुलगुले. गोलंदाज आहे केतन.
केतन येतोय गोलंदाजी मार्क वरती. केतन वरती विश्वास दाखवलाय, पण समोर जर आपण पाहिलं तर जे फलंदाज आहे ते आज तलवारीला धार लावून आले. समोरच्या या सर्व चेंडूंवरती प्रहार हे करतायत. षटकातील पुढील चेंडू, पहिला चेंडू फुल पॉवरफुल. नक्कीच ही सेमी फायनल आहे आणि पहिल्याच सेमी फायनल मध्ये आपण पाहतोय की हिरा मंजेखरकर या सरांचा पूर्णपणे जलवा, प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्याकडे जातात. दुसरा चेंडू, पुन्हा मोठा फटका. हा पुन्हा फटका बसलाय. चेंडू मागे स्वतः किती, वा भाई वा, सुरेख झेल. कमॉन. तर नक्कीच इथे मात्र पहिल्या विकेटचा पतंग आपल्याला पाहायला मिळाला. श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव या संघाचा धडकेबाज फलंदाज निलेश मैदानाच्या बाहेर गेला. सुंदर झेल पकडलं. आपण पाहिलं तर गोलंदाज केतनने पुढचं एक फटका, हा फटका फसलाय आणि सुंदर झेल. सनी गुलगुले बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येत आपण धावसंख्या जी स्थिर आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतल्या जातात. हॅट्रिकच्या कदारवरती पुन्हा एकदा केतन. पुन्हा फटका बसलाय. आहा, सुरेख झेल. वा भाई वा, सुरेख. काय घडतंय मैदानावरती. विकेटची हॅट्रिक, मी सुद्धा कमी नाहीये असं दाखवून दिलंय केतनने. पहिल्या चेंडूती षटकार आला आणि त्याच्या मागोमाग जे 3 मोहरी टिपल्या असं म्हणूया आपण. कारण की केतन सुद्धा दाखवून देतोय जर क्रिकेट हे एक जंगल असेल तर त्या जंगलाचा राजा मीच आहे. विकेटची हॅट्रिक घेतली आहे. षटकातील 5वा चेंडू असणार आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय. मोठा फटका लगावला गेला. पुन्हा क्षेत्ररक्षकाला शोधलाय तिथे आणि कॅच ड्रॉप. झेल सुटला जातोय. अशा अपेक्षा नाही आहेत केसरकार संघाकडून. कारण की जशा पद्धतीने आता ज्या जिद्दीने ज्या उत्साहाने ते मैदानावरती उतरलेत आणि जी खेळी सुद्धा त्यांनी केली आतापर्यंत, पण त्यामध्ये जर अशा चुका जर झाल्या तर एक एक चूक तुम्हाला या चषकापासून दूर नेईल. कारण की शैलेश असा हा फलंदाज आहे, जर तो शेवटपर्यंत टिकला तर मग नक्कीच 60-70 प्लस धावा तो बनवू शकतो. कारण की आता 3रा षटक प्रगतीपदावरती आहे. धावसंख्या तो फलकावरती आतापर्यंत आलेली आहे ती
37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडू झालेत. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. त्याच्यामध्ये एक षटकार आला होता आणि एक विकेटची हॅट्रिक. ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत रंगेल. हा जो गोलंदाजी करतोय तो संघ आहे ज्या संघाने आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वात लोहेस्ट स्कोर म्हणजे 44 धावा. सुरेख फटका, मोठा फटका आलाय. चेंडू खाली साहिल आहे, फील्ड केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. सुंदर फेकी केली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एकच धाव तिथे घेतली जाईल. एक धावेवरती समाधान मानले. षटक क्रमांक 30 समाप्त. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3 समाप्त. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आहे 38 धावा, 38 ऑन द बोर्ड. तरी सुद्धा अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ हा येणं बाकी असणार आहे. 12 चेंडू मध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे पाहायचंय आपल्याला. गोलंदाज आहे निलेश केसरकर. संघाचे आहेत संघ मालक. काल खूप खुश होते, आज सुद्धा होतील कारण की सेमीफायनल आहे. सुरेख देखना स्ट्रोक, परफेक्ट टायमिंग. 6 धावा. आपण पाहतोय षटका चेंडूवरती इथे आसमान दाखवला जातोय गोलंदाज निलेशला. दुसरा चेंडू असणार आहे. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर एक धडाकेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अमर एक डावखुरा फलंदाज, लेफ्ट हँड बॅट्समन ज्याने पहिलंच षटकार लगवलाय पहिल्या चेंडूवरती. आणि हा चेंडू नो प्लस नो. धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. संघाचं अर्धशतक मात्र इथे कंप्लीट होतोय. सुरेख फटकेबाजी. फ्री हिट. खुरडप्याचा चेंडू होता. आणि तेव्हा तर आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. एक धावेन धावसंख्या पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक प्रगतीपदावरती आहे 4. षटक प्रगतीपदावरती गोलंदाज आपण पाहतोय निलेश केसरकर. त्यांचा संघ आहे हा केसरकार, ज्याने काल शेवटच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी केली होती आणि धावा बनवल्या होत्या. तब्बल 85-86 धावांचं आव्हान रचलं होतं राहुल स्पोर्ट्स संघासमोर आणि त्या धावा बनवून दिल्या नव्हत्या. सुरेख फटका फसला. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. तर षटकातील
पुढील चेंडू वाईड स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय धावसंख्येत वाढ. धावसंख्येत फलकावरती 53 धावा. फुल टॉस चेंडू या 6 धावा. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 3 षटकारांचा समावेश आहे आणि अजूनही ही चौथं षटक प्रतिबलावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या तब्बल 59 धावा. आणि परफेक्ट टायमिंग झालाय. षटकार येतो तर 65 धावा. 65 ऑन द बोर्ड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय हा चेंडू येतोय निर्धाव. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4 समाप्त होते. 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिली तर 65 धावा. अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. षटकातील या षटकातील 6 चेंडू म्हणजे आपण पाहिलं तर एक हा षटक येणं बाकी आहे. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज केतन. कोलडप्याचा चेंडू तालक्यात खेळून काढले. सरळ क्षेत्ररक्षकाला शोधले तिथे क्षेत्ररक्षक तोडा बोंबल. त्यानंतर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धावेवर केले समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या धावफलकावरती आली आहे 66 धावा. 66 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर गोलंदाज केतन आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण की समोर असलेला अमर मात्र मैदानावरती ऑन फायर झालाय. सुरेख फटकेबाजी आतापर्यंत तो करतोय. हा चेंडू आहे स्क्वेअर वाईट. स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय ही एक धाव. नक्कीच आपण पाहतोय अंपायरचा निर्णय येतोय की हा लेग बाईट आहे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. एक धावीन धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 68 धावा. धावफलकावर सुरेख आणि ते मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद. आपण ज्यांनी
आज या मैदानावरती वर्चस्व गाजवले असं म्हणूया आपण, ज्याने आज या मैदानावरती आपलं छाप उठवली असं श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव संघ आहे, जो आज या स्पर्धेमध्ये एकही सामना हारला नाहीये, एकही सामना पराभूत झाला नाहीये असा हा संघ आहे. पण आता ही पहिली सेमीफायनल खेळतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय अमर आहे, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज वैभव. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे, चेंडू रोटेट होतोय, सीमारेखा लगोलत आहे तिथे, सुंदर असा थ्रो केला होता, फिल्टर आहे तिथे आणि काय घडतंय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद. वरती जर आपण पाहिली 70 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. जे सनीचं स्वप्न होतं 70 धावा आम्हाला बनवायच्यात आणि त्या 70 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. तर आता आपण पाहिलं तर या षटकातील अजूनही 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर या 2 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील? स्वार चेंडू वाईट, धाव मिळतीये. अवंतर धावेने आपण पाहतोय धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावफलकावरती 71 धावा, 71 धावा धावफलकावरती. उलटप्याचा चेंडू, सुरेख चेंडू हातळला गेला, काय घडलंय, फलंदाज बाद. माननीय आमदार भरतशेठ गोगावले ते आले आहेत, तर त्यांचे सहर्ष स्वागत. मानगाव प्रीमियर लीग यांच्यातर्फे आपले सहर्ष स्वागत. महाड मनगाव पोलादपूर आमदार दमदार आपले सर्वांचेच लाडके भरतशेठ गोगावले यांचं मानगाव स्पर्धा ठेवणं तेवढंच सोपं असतं. स्पर्धा पार पाडणं एक मान्यवरांचा जो पाठिंबा असतो ते तसंच एक तेवढाच एक मोठा हात आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार भरतशेठ गोगावले यांचं मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहतोय फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं इथे स्वागत केलं. मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये
कारण की मानगाव प्रीमियर लीग आजच्या दिवसातील आपण ही पहिली सेमीफायनल चालू केलेली आहे आणि धावा झाल्यात त्या 73 धावांची गरज आहे. 30 चेंडू 73 धावांची गरज असणार आहे. के सरकार संघाने याची नोंद घ्यायची आहे. तर श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कुठलाही वेळ हा आपण खर्च करायचा नाहीये. आपण स्पर्धेला भेट दिल्याबद्दल एक मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि आपण धन्यवाद. मान्यवरांचं मानगाव प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आणि आपण जातोय थेट मैदानाकडे. की सरकार चला. तर कुठला सूरज मैदानावरती शेवटपर्यंत टिकेल हे पाहायचंय. कारण की काल सूरज मस्करचा दिवस होता, ज्याने 21 चेंडू मध्ये 70 धावांची खेळी केली. आणि आज जर तशी खेळी झाली तर घडेल का? क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आणि त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. तर गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज येईल याच्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. गोलंदाज आपण पाहणार आहोत प्रशांत सांगी. पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी ही एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामन्याला करतोय आपण सुरुवात. सूरज कोरपेसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक सांची 11 यांच्याकडून येतोय. धन्यवाद. तर स्ट्राईकला आपण पाहतोय सूरज मस्कर. राऊंड स्ट्राईकला आहे सूरज. गोलंदाज आहे प्रशांत. आजचा दिवस ज्याच्या नावावरती आहे तोच प्रशांत गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या डावे पहिला चेंडू वडवा बॅटने पुल केलाय. पॉवरफुल आहे. धावा मिळणार 4. नक्कीच डान्सिंग अंपायर आपण पाहतोय. यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. तर चौकार आला पहिल्या चेंडूवरती चौकार. हा जो खेळाडू आहे सूरज, ज्याने आपण जर पाहिलं तर या प्रीमियर लीग मानगाव प्रीमियर लीगची सुरुवातच चौकाराने केली होती आणि या सामन्याची सुरुवात सुद्धा चौकाराने. कारण की ही पहिली सेमीफायनल आहे. षटकातील पुढील चेंडू
एक सुसाट चेंडू, रंपाट चेंडू, हा चेंडू आहे स्वर वाईट वाईट. तर धाव मिळतीये, अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकतीये. 5 धावा मिळतात धाव फलकावरती. चेंडू झालाय 1. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. प्रगतीपथावरती गोलंदाज प्रशांत उर्फ भाऊ याचा. षटकातील सुरेख हा चेंडू अचूक टप्प्याचा होता. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसरी कमी घेतली आहे. सरळ यष्टीरक्षक सनी गुळगुळेचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची तिथे सांगता होतीये. या चेंडूची रणनीती समजली नाहीये. ती फलंदाज आपण सूरज मस्कर एक नामवंत फलंदाज आहे, ज्याच्याकडे तेवढी क्षमता तेवढी ताकद आहे की तो एक आपल्या संघाला विजयशी नक्कीच खेचून देऊ शकतो. वा भाई वा, क्लासिक. या फटक्यावरती 6 धावा. थँक्यू डेझी. ताई म्हणते हा प्रश्न निर्माण होतोय. बाहेर जाऊ नका, पुन्हा जातोय आपण मैदानाकडे. गोलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत. प्रशांतला मात्र आसमान दाखवलंय फलंदाज सूरजने. पुन्हा एकदा एक आकडा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं की आता मला फिरून खेळायचंय, आता मला त्याच दिशेला फटका मारायचा आहे. आणि नक्कीच तो प्रयत्न फसला. ते स्वप्न साकार करता येणार नाहीये, कारण की समोरचा जो गोलंदाज आहे आपण पाहिलं तर प्रशांत, तो सुद्धा तेवढा चालाक आहे. त्यानेच आज मैदानाचा पूर्णपणे जी मैदानाची जी स्ट्रॅटेजी आहे ती पूर्णपणे आखलेली आहे. बहुसंख्य धावफलकावरती 11 धावा. पुढील चेंडू आणि हा चेंडू आपण जर पाहिला तर सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाकडून फसलिप मध्ये. तिथे धाव आपण जर पाहिली तर एकही मिळत नाहीये. 11 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर एक चेंडू येणं बाकी असणार आहे, शेवटचा आणि अंतिम चेंडू. आणि आपण पाहिलं तर हा पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या गरजेच्या आणि नक्कीच तेवढ्याच इम्पॉर्टंट ठरणार आहेत त्या की सरकार या संघासाठी. सुरेख फटका, वा भाई वा, सुंदर झेल. वा क्रिकेटच्या प्रेमात पड तर मुलगी एकदा सोडून गेली ती पुन्हा संधी मिळत नाही. क्रिकेटमध्ये विकेट गेली तर पुढच्या मॅच मध्ये संधी मिळते. आणि संधी मिळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण की त्या संधीचं सोनं सुद्धा करणं महत्वाचं आहे. पण मैदानामध्ये काय घडलंय तर जो झेल पकडला तर युट्यूब लाईव्हला नक्कीच त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल होईल त्याच्या गावकऱ्यांच्या स्टेटसला, कारण की जो झेल पकडला एक प्रेक्षणीय झेल होता. चारी बाजूनी टाळ्या झाल्या त्या खेळाडूसाठी, आणि तो झेल किती महत्वाचा होता त्या खेळाडूलाच माहिती होतं. म्हणून त्याने शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि सक्सेसफुल ठरला असं म्हणूया आपण. सूरज मस्कर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय केतन. सुचन कदम, मानगाव ग्रामीण टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष, यांच्याकडून या कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक येतोय. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. नवीन फलंदाज येतोय केतन. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल सूरज. नॉन स्ट्राईकला आहे केतन. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज येईल संकेत. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. लोअर फुलटा चेंडू होता, आडवा बॅटने खेळला जातोय. चेंडू आपण पाहतो ऑन साइडला रोटेट होतोय. फिल्डर आहे तिथे, फील्ड केलाय, थ्रो केलाय, तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण.
धावसंख्येत वाढ, धावसंख्येत फलकावरती 12 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. त्याच मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आपण जर पाहिलं तर इथे केसरकर लोवर फुलटा सडवा बॅटने पुल केला. वन बाउन्स चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव तिथे घेतली जाईल. एक धावेसाठी इथे मात्र आपण पाहतोय प्रयत्न करावा लागतोय, कारण की शेवटपर्यंत हार म्हणून जमणार नाहीये. क्षेत्र हे कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये, आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर तुमच्याहून यशाला सुद्धा पर्याय नाहीये. इथे कष्ट करावं लागतील, इथे घाम हा गाळावाच लागेल. पुढील चेंडू, असं म्हणतात ना की जो घामाने अंघोळ करतो तो इतिहास लिहितो. तर आज कुठला खेळाडू या मैदानावरती इतिहास लिहिल. एक धाव घेतली जाते, एक धावीन धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 14 धावा. 14 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव या संघाकडून टाळ्या वाजल्या जातात. त्याच महत्वाच्या आहेत. पैसे महत्वाचे नाहीत तर टाळ्या, खेळाडूंना जे मिळालेलं प्रोत्साहन खूप महत्वाचं आहे. आडवा पाठ निघण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आहे. एक धाव तिथे घेतली जाते. एका धावेवरती आपण जर पाहिलं तर इथे समाधान. इथे सिंगल डबलने काम चालणार नाहीये, तर कुठेतरी षटकार चौकार सुद्धा लगवावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिली तर 72 धावा येतात. 72 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. फलंदाज या 2 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं, स्क्वेअर लेगला खेळायचा. बॅट फिरवली होती, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळाली ही एक धाव. बॅट आणि बॉलचा जो संपर्क आहे तो झाला नाही, आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय चेंडू पॅडवरती आपडला आणि ही एक धाव घेतली गेली आहे. एक धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 16 धावा येतात. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपदावरती आहे. 16 धावा आतापर्यंत आलात. 72 धावांचा पाठला करताना आपल्याला पाहायला मिळतोय की सरकार संघ हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, आणि हा चेंडू आहे वाईट. स्वार चेंडू अवंतर धावसंख्या पुढे सरकणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. कोणाला पडेल, सरळ खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर आहे तिथे, फील्ड केलाय. एक आणि एकच धाव मिळेल. या षटकामध्ये जर आपण षटकाकडे नजर टाकली ना तर प्रत्येक बॉलला सिंगल आहेत आणि एक एक्स्ट्रा रन आली होती. तर आता आपण पाहतोय 18 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी असणार आहे. निर्धारित 18 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे. या षटकामध्ये थोडं आव्हान कठीण करून ठेवलंय असं म्हणूया आपण. नाहीये, कारण की आजच आपण पाहिलं या मैदानावरती 5 षटकांमध्ये तब्बल 122 धावा बनवल्या गेल्या. 123 धावांचं आव्हान रचलं होतं. तो संघ होता माऊली एंटरप्राइजेस, पण तो संघ आज स्पर्धेच्या बाहेर आहे, कारण की त्याच्या समोर संघ होता श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव. तेवढ्याच सक्तीचा संघ ज्याने 104 धावा आज या मैदानावरती बनवल्यात. दोन्ही संघ मातबर आहेत, पण कुठल्या तरी संघाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं, कुठल्या तरी संघाला या स्पर्धेत. सुरेख फटका देखील स्ट्रोक एक हलक्या हाताने खेळला. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, सीमा पार धावा मिळेल. चौकार, चौकार येतोय.
4 धावेने आपण पाहतोय धावसंख्या पुढे फलकावरती 22 ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर प्रशांत उर्फ भाऊ. भाऊ आपण पाहतोय गोलंदाजी खूप छान केली आजच्या दिवसामध्ये. षटकातील पुढील चेंडू. डेड बॉल. अंपायरचा तर एक नामवंत फलंदाज आपल्या समोर आहे केतन. केतन धावा बनवेल का याच्याकडे सर्व सरकार या संघाच्या नजरा आहेत. षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू आहे स्क्वेअर. व्हाईट बॉल. तर धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या फलकावरती 23 धावा. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा चेंडू आहे स्क्वेअर. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय वाईड. केली जाते. माणगाव प्रीमियर लीग 2021 आणि हे पर्व पहिलंच आहे आणि पहिल्या पर्वामध्ये घेतली ही एक उंच भरारी असं म्हणूया आपण. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा हा दुसरा दिवस इथे सुखरूपरित्या. सुरेख फटका देखील स्ट्रोक आहे. फटका फसलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख आणि विकेट. या 2 धावेंनी धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर धावा झाल्यात 26. वाद. 1000 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालंय. दर्शपंच आहेत आपले डान्सिंग अंपायर ज्यांना या स्पर्धेसाठी इथे आमंत्रित देखील आहे. हिरा म्हणजे खरकर सर यांना तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. आपण पाहिलं तब्बल इथे माझ्या इथे 2500 रुपये जमा झालेले आहेत. कारण ज्याने आपण पाहिलं तर मान्यवर आले. मान्यवरांनी पाहिलं बघितलं की नाराजी कोणालाच नाही. दोन्ही संघांना बक्षीस आहे. जो झेल पकडला त्याच्यासाठी आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं बक्षीस. फलंदाज आहे केतन त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं जे पंच आहेत आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले तर पंचांसाठी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस. खूप खूप धन्यवाद भरत शेठ गोगावले सर. पुन्हा एकदा आपण जातोय मैदानाकडे. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 41. बारा चेंडू 31 धावांची गरज. मित्रांनो थोडं फास्ट खेळायचं काळोख पडतोय. 12 चेंडू 31 धावांची गरज. 15.5 ची सरासरी राखायची आहे के सरकार संघाला. आणि आपण पाहिलं तर 15.5 ची सरासरी जी रोखायची आहे ती श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव संघाला. स्ट्राईकला आहे केतन. नॉन स्ट्राईकला आहे सलामीला आलेला फलंदाज सूरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल निलेश. पहिला चेंडू रिव्हर्स वे. बनी तो बनी नाही तो अब्दुल गने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा केला आहे ते प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. यालाच म्हणतात डेअरिंग. डेअरिंग खूप महत्वाची आहे मित्रांनो. कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही कठीण काळात चालत असतात तेव्हा तुम्हाला मेहनत करणं खूप गरजेचं असतं. आणि या कठीण काळामध्ये हा निर्णय घेणं याच्यासाठी खरंच डेअरिंगच लागते. कारण की रिव्हर्स स्वीप हा फटका असा आहे बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी असं म्हटलं जातं. कारण की जर बॅटवरती आला तर धावा येतात नाही तर विकेट जाण्याची सुद्धा क्षमता असते.
षटकातील पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं आडव्या बॅटने खेळायचं स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तशाच पद्धतीची बॅट फिरवली होती आणि बॅट आणि बॉलचा हा संपर्क झाला नाही, त्याच्यामुळे चेंडू आपण पाहिला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. तोपर्यंत एक चोरटी धाव असंच म्हणूया आपण, एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. धावसंख्या धावफलकावरती 44 44 ऑन द बोर्ड. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर निलेश, स्ट्राईक बॅट्समॅन सूरज. हळूहळू मित्रांनो काळोख पडतोय, थोडं फास्ट खेळायचं आहे. ब्रेक फटका, परफेक्ट टायमिंग. वा भाई. थँक यू. प्रत्येक षटकारासाठी 200 साठी आणि त्याच 200 रुपयाचा मानकरी ठरतोय सांची 11 यांच्या माध्यमातून आपण पाहतो 200 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकाराला धावा वाढल्यात, धावा झाल्यात 50. मित्रांनो कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये, टाइम पाहायचा जरा, काळोख पडतोय, थोडं सहकार्य करायचं. दोन्ही संघ हे आपलेच आहेत, ही प्रीमियर लीग आपली आहे. हे एक झालेलं हे कुटुंब, हे एका तालुक्याला एकत्र आणण्याचं काम जे केलंय, जे नक्कीच आपण पाहतो मंगूदादा जाधव असतील, त्यांच्या समवेत धावसंख्या झाले 50. रोहित दादा रातवडकर आहेत, राहुल दादा बक्कम आहेत, त्याच्यानंतर आपण पाहतोय मुकुलजी मेहता. असे सर्व हे स्वप्न पाहिलंय आणि साकार करतात. काय घडतंय मैदानावरती आणि वाईट. थँक यू. 55 धावा, 55 ऑन द बोर्ड असं म्हणूया आपण. थोडं का होईना दुष्काळामध्ये 13वा महिना आला इथे, कारण की जिथे धावा रोखण्याचा प्रयत्न करतात, धावा रोखायची गरज आहे, तिथे हा वाईट +4 गेलाय. स्ट्राईकला आलाय तो सूरज, गोलंदाज नीले. हो हो, वाह भाई वाह. वा भाई वा, रिव्हर्स स्वीप. हा आहे क्रिकेट. मी म्हंटल होतं सामना अटीतटीचा होणार, कारण की क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चितीचा. हॅलो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दरम्यान सूरजने मारलेल्या मागील षटकारासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. सूरज साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. वा भाई वा, नक्की सुरेख खेळ आज मैदानावरती आपल्याला पाहायला माहितीये. नक्की अशा मॅचची आशा असते, नक्की अपेक्षा असतात त्या प्रेक्षकांच्या, आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारी ही मॅच. पहा, सर्व प्रेक्षक जागेवरती बसले होते, त्यानंतर आता जागेवरती उभे राहिलेत, थोड्याच वेळात टाचांवरती उभे राहतील, कारण की ही मॅच तशी आहे. सुरेख फटका आणि सरळ आहे क्षेत्ररक्षक तिथे, फलंदाज बाद. सहा चेंडू 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज. मी तर म्हणेन या मैदानावरती 11 धावा म्हणजे काहीच नाहीयेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 36 धावा होतात
आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा कधी कधी होत नाहीत. असा हा खेळ आहे क्रिकेट. विनंती करतोय टीम मिटिंग नाही घ्यायची. सनी गुळगुले आपला जो गोलंदाज आहे त्याच्या हातामध्ये तुम्ही चेंडू सोपवलाय सुद्धा, तर टीम मिटिंग का घेताय? जे क्षेत्ररक्षण आहे ते तुम्ही सजवून घ्यायचं आहे. टीम मिटिंग नको आहे. आणि जर आता तुम्ही टीम मिटिंग घेतली तर 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. मला पंचांकडून इशारा येतोय. या स्पर्धेचा नियम आहे आणि तो नियम तुम्हाला कंपल्सरी फॉलो करावाच लागेल. हा जो झेल पकडला संकेतने आणि त्या संकेतला भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक घेतोय संकेत साठी सुद्धा, कारण हॅलो, की ही हॅलो. टर्निंग पॉइंट वरती झेल होता हा. बरं, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. शेवटची 1 ओव्हर राहिलेली आहे. नक्कीच नक्कीच थोडस नक्कीच. काळोख होत आहे, शेवटचं त्यामुळे सामना जरा लवकर चालू करा. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्राईकला आहे फलंदाज. स्ट्राईकला आहे किरण. नॉन स्ट्राईकला केतन. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. चला टीम मिटिंग नकोय, टीम मिटिंग नकोय. 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू 11 धावांची गरज. पुढे आणि इथे आत्महत्या केली जाते असं म्हणूया आपण. के सरकार आपला फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवायचा. आपण धावत यायचं मित्रा. 4 चेंडू 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. इथे जर एक षटकार किंवा चौकार आला ना तर मात्र हृदयाचे ठोके चुकतील या सर्व प्रेक्षकांचे. नक्कीच आपण पाहतोय सुरुवात गोड झालाय. सुरुवात गोड झाली होती कालपासून आणि आज शेवट सुद्धा. आणि चेंडू खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फलंदाज बाद. तीन चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या आहेत 11. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना सर्वच फलंदाज षटकाराच्या नादामध्ये बाद झालेत असं म्हणूया आपण. पण आता हॅलो 3 चेंडू 11 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज मॅच. पब्लिक सब जानती है असं म्हटलं जातं. प्रेक्षकांनी जागा सोडली आहे. पण पहा जे की सरकारचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी जागा सोडली नाहीये, कारण की त्यांना माहिती आहे, विश्वास आहे या खेळाडूंवरती. केलंय दोन चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र थोडं आव्हान कठीण झालंय. एक सूचना आहे, मॅच कोणीही जिंको ग्राउंड वरती जायचं नाहीये. आपला जल्लोष असेल तो आपण ग्राउंडच्या बाहेर करायचा आहे. शेवटचा सामना आहे. सुरेख फटका तर आलाय, पण फटक्यामध्ये थोडी ताकद नव्हती.
त्याच्यामुळे एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण आणि 2च धावा. शेवटचा सामना आहे. आतमध्ये एक कुणीच यायचं नाही. चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना संपला नाही. मी तर अजून हा सामना सोडतच नाहीये, कारण की मला माहिती आहे 1 चेंडू मध्ये 9 धावा होतात. कारण की सर्कल ग्राउंड आहे. चुकून जर चेंडू सुटला तर सर्व आवाज बंद होईल. नाही, चेंडू हवेत, फलंदाज बाद. हॅलो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो, ज्याने आपण पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 11 धावा बनवून दिल्या नाही, असा रोहित ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाही, त्याच्याकडे आपलं मुकुलदाकडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित. कम ऑन टू स्टेज. वेल डन. सुरेख गोलंदाजी केली. रोहित